तर ही स्लाइड आपण सुरू करतो ना इथपासून. बरोबर. हा. हो सर. हा. सुरू करूया आपण. आलेत सगळेजण. हो. हो सर, हा, करून चालेल. सर काल आम्ही करून घे. इथपर्यंत केलं. बरं. बरं. ठीक आहे. थोडस आज मी इथे या कर्मणी धातू साधित हा एक नवीन कन्सेप्ट आहे म्हणता येईल. तर याची जरा चर्चा करण्यासाठी थोडासा मी आलो इथे. हा. तर आपण करूया. तर आतापर्यंत आपण सगळं वर्तमान काळ, अगदी सुरुवातीला आपण बालबोध मध्ये आज्ञार्थी वाक्य बघितली होती. त्याच्यामध्ये आपण समोरच्या व्यक्तीला काहीतरी सांगायचं, नाही का? गच्छ, पश्य, पठ, लिख वगैरे वगैरे. ती अगदीच सोपी वाक्य होती. मग त्याच्यानंतर आपण वर्तमान काळ शिकलो. सहा पठती, अहम पठामी, त्वम लिखसी वगैरे, नाही का? हा. मग त्याच्यातच मग गृहम गच्छामी वगैरे असं पण आपण वाक्य शिकलो, नाही का? आता सगळंच वर्तमान काळावर चालत नाही. बऱ्याचशा गोष्टी आपण भूतकाळातल्या पण आपल्या भाषेमध्ये येतात. तर नाही का? तसा संस्कृत मध्ये भूतकाळ तर आहेच, भूतकाळ आहेच. पण एक संस्कृत मध्ये अजून एक ट्रिक आहे भूतकाळ करण्याची. तर त्याला म्हणतात कर्मणी, म्हणजे भूतकाळवाचक धातू साधित. धातू साधित म्हणजे काय? धातू पासून, हा, धातू साधित म्हणून धातू पासून साधन केलेलं किंवा साधलेलं, हा, असा एक शब्द किंवा विशेषण किंवा शब्द म्हणता येईल त्याला. हा, विशेषणच आहे म्हणतात त्याला. की जो जो नंतर शब्द होतो, म्हणजे क्रियापद नाही राहत ते, तो शब्द होतो. हा. तर कसं ते आपण बघू. हा. तर म्हणून याचं नाव आहे भूतकालवाचक धातू साधित विशेषण. पण हे कर्मणी आहे. कर्मणी म्हणजे काय? हे कर्माला अनुसरून आहे, कर्माला. तर आता मी हे कर्माचा काय गोंधळ आहे हे आपण थोडं बघूया आपण. पण त्याच्या आधी आपण ना एक अकर्मक आणि सकर्मक क्रियापद हा एक कन्सेप्ट जरा थोडा समजून घेऊया. हा. आता सगळ्यांना माहितीये क्रियापद म्हणजे काय, सांगा कोणी पण. क्रियापद म्हणजे काय मराठीतलं क्रियापद? क्रिया घडते, क्रिया घडते. काय हा. वाचतो, क्रिया म्हणजे झाली करतो, लिहितो. क्रियादर्शक शब्द तो क्रियापद, बरोबर. हो. वाक्यामध्ये जो शब्द हो. एखादी कृती किंवा क्रिया दर्शवतो त्याला म्हटलं जातं क्रिया. आता क्रिया कोण करतो त्याला काय म्हणतात? जो क्रिया करतो त्याला काय म्हणतात? करता. 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 हा, कर्ता. म्हणजे जो करतो, जो क्रिया करतो त्याला तो म्हटलं जातं करता. कर्ता. हा. आता ज्याच्यावर क्रिया होते त्याला काय म्हटलं जातं? कर्म. 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 हा. आता बऱ्याचदा हे आपल्याला कळलं की जो क्रिया करतो तो असतो कर्ता, आणि ज्याच्यावर क्रिया होते ते त्याला आपण कर्म म्हणतो. हा. म्हणजे बघा, हा, क्रिया, कर्म, क्रियापद सगळे क्रू धातूशी निगडीत शब्द आहेत ना हे. हा. हम्म. आता गंमत अशी आहे की काही काही शब्द जे असतात ना, काही काही वाक्यच राहतात की ज्याच्यात कर्म नसतंच. आता मी एक उदाहरण देईल. मी चालतो. आता चालतो हे क्रियापद झालं. कोण चालतो? मी चालतो. म्हणजे करता कोण? मी. मी. बरोबर. याच्यात कशावर क्रिया झाली? कर्म काय आहे याच्यामध्ये? अकर्मक. नाही नाही, ते ते पुढे करू आपण. पण मला सांगा या वाक्यात कर्म काय आहे? कर्म नाहीच. चालणे. काहीच नाही. चालणे. चालणे. नाही, चालणे कर्म क्रिया आहे. चालणे हे नाही. क्रिया आहे ती. चालणे ही तर क्रिया झाली. क्रिया आहे. कर्ता मी झाला. कर्म काय, कशावर चालला? कर्म आपल्या नाही. कशावर म्हणजे? पायांवर पाय. हा. शरीर, नाही, आपलं शरीर सगळं. नाही, ऐका, पाय हे साधन आहे, म्हणजे ते तृतीय होईल. हा. पदेन अहम पदेन चलामी असं होईल, नाही का? धावामी असं होईल. पण ते झालं, ते कर्म नाही झालं, ते करण झालं तृतीया. त्याला कर्म नाहीच आहे. हा. बरोबर. हम्म. समजलं का? हो. नंतर मी आलो. मी आलो.
याच्यात करता आहे मी, क्रिया कुठली आली, येण्याची, आलो ये. किंवा येतो. याच्यात कर्म काय आहे? काही नाही. नाही. काहीच नाही. मी गेलो, राम गेला, यात क्रिया आहे जाण्याची. राम क्रिया करताय. कर्म काय आहे? नाही. नाहीच आहे. तर कुठल्याही भाषेत, फक्त संस्कृत मध्ये नाही, तर कुठल्याही भाषेत अशी काही क्रियापद असतात की ज्याला कर्त्याची अपेक्षा सगळ्या क्रियेला असतेच. हा, म्हणजे एकतर तो कर्ता अध्यारूत असू शकतो किंवा स्पष्ट असू शकतो, पण कर्ता असतोच. कर्त्याशिवाय क्रिया होतच नाही. पूर्ण होतच बरोबर आहे. नाही. हा, बरोबर. पण पण प्रत्येक क्रियेला कर्म आवश्यक असतंच असं नाही. हा कन्सेप्ट लक्षात आला आपल्या सगळ्यांच्या? हो हो हो. हो. हा, आता इथे बघा, हा जो चार्ट आहे ना, तर पहिला कॉलम आपण बघूया. गतहा म्हणजे गेला. आता गेला, आपण आत्ताच बघितलं, राम गेला. तर याला कर्माची अपेक्षा आहे का या नाही. क्रियापदाला? नाही. 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 बरोबर. अ, अ- अ- मी प्यायलो. हा, मी पाणी प्यायलो. प्यायचं. हा, हम्म. नाही नाही, आता मी करता कोण आहे? मी. मी. प्यायलो क्रियापद काय? प्यायलो. हम्म. याच्यात आहे. कर्माची अपेक्षा आहे का प्यायलो याला? नाही. आहे. 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 काय कारण काय पेलो? प्यायलो? समजा मी म्हटलं, अरे मी प्यायलो, तुम्ही काय मला विचार, अरे काय प्यायलास? हा, हम्म. काहीतरी आहे, काहीतरी तू प्यायलं असशील ना, पाणी, दूध, चहा, काहीतरी सरबत, नाही का? त्यामुळे हम्म. मग हम्म. कर्म काय होईल? मी चहा प्यायलो, मी दूध प्यायलो, मी सरबत प्यायलो, वगैरे वगैरे. बरोबर. त्यामुळे म्हणजे हा, पिबामी किंवा हा, त्या 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 क्रियापदाला कर्माची शेवटची अपेक्षा गोष्ट आहे. तारेने भिजू दे त्याला ते जरा. जरा ज्यांना बोलायचं नाही त्यांनी म्यूट करा. हा, निघते निघते. बॅक. सर, मी सगळ्यांना म्यूट केलंय, तुम्ही अनम्यूट करून बोलाल? हो, बोलो, बरोबर. हा, आता जसं मी राम पुस्तक वाचतो. आता याच्यात कर्ता कोण आहे? राम. क्रियापद काय? वाचतो. पण कर्म काय आहे? पुस्तक. समजा हे पुस्तक शब्द मी काढला, राम वाचतो, तर हे वाक्य पूर्ण झाल्यासारखं वाटतं का आपल्याला? नाही. नाही. म्हणजे का? म्हणजे काय की या वाक्याला किंवा या क्रियापदाला कर्माची अपेक्षा आहे. कर्म जर दिलं नाही तर ते वाक्य आपल्याला अर्धवट वाटतं, अर्धवट माहिती सांगितल्यासारखी वाटते. बरोबर आहे. तसंच मी हो. मी बघतो, मी पाहतो. लगेच तुमचा प्रश्न काय येईल, कोणाचाही जो ऐकतो, काय बघतोयस, काय पाहतोयस? बरोबर. म्हणजे ज्या आता कर्म कसं आपण म्हणतोय, कर्म कसं आपण काढून घेतो त्या वाक्यात, काय या प्रश्नाने कर्म काय याचा उलगडा होतो, नाही का? काय पाहतो, काय वाचतो, काय पितो, चहा, दूध, पुस्तक, सूर्य, फूल, नाही का? असं काहीतरी वस्तू असते की जी मी पाहत असतो, वाचत असतो, पित असतो. तर कुठल्याही वाक्याला जर काय या प्रश्नाचं उत्तर जर समर्पक येत असेल, तर असं समजायचं की त्या वाक्याला कर्माची अपेक्षा आहे त्या क्रियापदाला. बरोबर, नाही का? मी बोललो, लगेच तुम्ही विचार, काय बोललास तू? हा, किंवा काय बोललास? मी म्हणेल मी नाही, पाठ म्हणजे काहीतरी मी वाक्य बोललो, कविता बोललो, काहीतरी, नाही का? काहीतरी मी म्हणेल. नुसतंच मी बोललो म्हटल्यावर काय बोलला, पुढे काय असं? पण तेच गोष्ट आता, हा, मी आता क्रीडिता, मी खेळलो. खेळलो या शब्दाला, हा क्रियापद आहे ना, हे याला कर्माची अपेक्षा आहेच असं नाही. मी खेळलो, मी संध्याकाळी खेळतो, याला कर्म म्हणजे असलंच पाहिजे असं नाही. मी खेळतो, नाही का? असलं तरी असूही शकतं, नसूही शकतं. तसंच अं, अं, ते झाले, ती गोष्ट झाली, म्हणजे असं झालं, हा, तर त्याला पण कर्माची अपेक्षा नसते, नाही का? असं. तर आता आपण याचं म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही एक लक्षात घ्या, नियम आहे की ज्या क्रियापदाला कर्माची अपेक्षा असते त्याला म्हणतो आपण सकर्मक, म्हणजे कर्मासहित. आणि ज्या क्रियापदाला कर्माची अपेक्षा नसते त्याला म्हटलं जातं
काय म्हणता येईल त्याला आपण? अकर्मक. 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 हा. तर आता हे डोक्यात आपल्या समजलंय. सवयीने आपल्याला ओळखता येईल कुठलं क्रियापद अकर्मक आहे, कुठली क्रिया सकर्मक आहे वगैरे. पण जर समजा आपण कधीही जर या गोंधळात अडकलो, तर जसं मी प्रश्न विचारतो, काय काय पितोस, काय चालला, नाही का, काय गेला, काही प्रश्नाची कायला उत्तरं येतात, तेव्हा जिथं उत्तरं समर्पक येतात ते क्रियापद सकर्मक असतं. जिथं कर्माची अपेक्षा नाही ते क्रियापद अकर्मक समजायचं. आता हे कसं क्रियापद कुठलं हे ओळखण्याची ट्रिक समजली आपल्याला. काय हा प्रश्न विचारला की जर उत्तर व्यवस्थित देता आलं तर ते सकर्मक, उत्तर समर्पक देता नाही आलं किंवा गरज वाटत नसली तर ते अकर्मक. आता हे का, हा कन्सेप्ट का मी म्हणजे एवढा एक्सप्लेन करतोय की तुम्हाला एवढं गोंधळात का पाडतोय, तर याचं उत्तर थोडं पुढच्या स्लाइडमध्ये सांगेन मी. पण याच्या आधी उन्नती, ही स्लाइड आपण शिकवली आहे का? म्हणजे क्रियापदाचं ही धातू झाली साधित कसं होतं ते. ही झाली हा हो, ही झाली आहे. पुढची चालू करणार होते आता. हा ही तर आता हा हा तर तर आता त्याच्या आधी ही जी राजेंना काहीतरी हा हा बोला. हॅलो, त्याच्या हा आधीच्या बोला. स्लाइड मध्ये जाल का? हा. हा आता बोला. याच्यात नव्हे त्याच्यानंतर. हा, एक मिनिट. तीस तीस तीस, सॉरी सॉरी सॉरी, आधीचीच. हा. आता याच्यामध्ये तुम्ही खेळलेला आहे ना, तिकडे अकर्मक म्हणून लिहिलेलं आहे. आता खेळलेला मी काय खेळलेला, म्हणजे कुठला खेळ खेळलेला असा पण प्रश्न आहे ना, तरी अकर्मक का आलं ते? हा, तर मी तुम्हाला तेच सांगितलं ना की त्याला कर्म आवश्यक नाहीये त्याला, म्हणून मी नाही, पण खेळतो, काय मी मी संध्याकाळी. हो खेळतो, पण मी काय खेळलेला असा प्रश्न विचारतोच ना, ते येतच ओघाने. ठीक आहे, आपण हा जरा विषय थोडा हे ठेवू. पण बरं, माझ्या ठीक आहे. दृष्टीने राम रोज संध्याकाळी खेळतो, क्रीडांगणावर खेळतो, हे वाक्य पूर्ण आहे, अपूर्ण नाही वाटत हे, नाही का? मुलांनी रोज खेळावे, नाही का? याच्यात काय खेळावे हे महत्वाचं नाही, खेळणं या क्रियेला महत्व आहे असं. पण हा, फुटबॉल खेळावा, क्रिकेट खेळावे असं म्हटलं तर ते मग कर्म होतं त्यामध्ये. बरोबर आहे हम्म. तुमचं. पण सध्या या ज्या म्हणजे आपल्या ज्या फ्लो मध्ये असं आहे की खेळणं या शब्दाला कर्माची आवश्यकता नाहीये. समजलं ठीक आहे, ना? ठीक आहे. बरं बरं. हा, या ओके, दृष्टीने. थँक्यू. तर तसंच हा मला पण हा एक बोला. शंका आहे. प्यायलो पण तसंच होईल, मी प्यायलो प्यायले, मग काय प्यायले असाही प्रश्न येतो ना तिथे. नाही, मग म्हणूनच ना, मग प्यायल. म्हणूनच आता या सकर्मक चार, आहे ते. हे बघा, मग ते जे सकाळ जे बरोबर. ऐक ऐका ना, ऐका. हा जो चार्ट आहे ना, याच्यामध्ये जे लाईट ब्ल्यू मधल्या गोष्टी आहेत ना, पहिली लाईन आणि शेवटच्या दोन लाईन, हा, हा या हा अकर्मक आहेत. पण जिथं डार्क ब्ल्यू आहे ना, हा डार्क ब्ल्यू, हा पीतः पठितः दृष्टा आणि उक्तः वाल्या लाईन्स, तर त्या हा सकर्मक आहे. कारण तिथं कर्माची अपेक्षा आहे. आहे. हा म्हणून मी तिथे लाईट ब्ल्यू मध्ये लिहिलंय अकर्मक क्रियापद ज्यात कर्म नसते ते. हो सकर्मक म्हणजे ज्यात तर कर्म एक असते ते. विचारू का? हा तर एक हा विचारू का? बोला बोला. मग मी गेलो म्हणजे मी बागेत गेलो, मी शाळेत गेलो, असंही होऊ शकतं ना? कुठे गेलो? बरोबर, पण ते त्यातलं गतवाला. नाही नाही, तुम्ही प्रश्न काय विचारला तिथे? मी गेलो म्हणजे तू कुठे गेलास? तुम्ही काय प्रश्न विचारला? कुठे काय गेलास विचारला का? अच्छा, काय म्हणजे नाहीये कायच तिथे. घ्यायचं. हा, तेच विचारायचं. कुठेच येणार नाही, ते कायच फक्त. नाही नाही, हा. तर कसं आहे, कुठे म्हटलं की ते उत्तर जे येतं ते स्थानदर्शक येतं. कुठे, किती वाजता, कधी, नाही का? एकतर स्थान किंवा काल. पण स्थान आणि काल हे आपलं वेगळा विषय येतो. कर्म नाही होत ते. कर्म म्हणजे काय? ज्यावर क्रिया होते. म्हणजे मी चहा पितो, इथे चहावरती पिण्याची क्रिया होते. कोणती क्रिया कोण करतो? मी करतो. म्हणून करणारा मी, म्हणून मी करता. ज्याच्यावर क्रिया होते चहावर, म्हणून चहा हे कर्म. आणि जी क्रिया होते ते पिण्याची क्रिया, म्हणून पिणं ही क्रियापद. समजलं? आलं लक्षात? हो, हे मला कळलं. फक्त पण ते आता मध्ये ओके. कोणतरी सांगितलं ना, तसं मला खेळलोच पण असं पटत नाहीये की काय खेळलो हा प्रश्न येतोच ना, म्हणजे काय हा प्रश्न येतो तिथे असं नाही वाटतं नाही, मला. कसं आहे, बरोबर आहे. आता हे कसं आहे माहितीये का, हे पुस्तक आहे ना,
हे हा 50 वर्षापूर्वी लिहिल्या गेलेलं आहे. हा, आता आपला जरा काळ थोडासा बदललाय. आपण म्हणतो अरे बरोबर. काय खेळ. तेव्हा पूर्वी कसं होतं, लहान हा मुलांनी रोज संध्याकाळी खेळावे. हा, आता काय हा खेळावे नाही, काहीतरी खेळा, उड्या मारा, काहीतरी खेळा असं. ओके. तेव्हा हा तेव्हा हा, तर तुम्ही थोडं ते 50 वर्षाचं जर इमॅजिन केलं, 50-60, तर तेव्हा अच्छा, तुमच्या त्या लक्षात येईल की बेसवरती सांगितलं. तेव्हा हा, किंवा खेळणं हा काय म्हणजे काही फारशी काही साधनं नसायचीच, काहीतरी हा ग्राउंडवर जाऊन हा काही खेळा असं, त्या हा दृष्टीने. हा हा, बरोबर आहे. ओके. हा हा, पण येस, चालेल चालेल. हल्लीच्या काळामध्ये काय हा प्रश्न येऊ शकतो, म्हणजे तो गैर लागू नाहीये असं म्हणता येईल खरं बरं. तर या म्हणजे आताच्या युगात. 99% काय असं विचारून आपल्याला कळतं की सकर्मक की अकर्मक. बरोबर बरोबर. असे हा, फार क्षुल्लक असे 1-2-4 असतील की ते थोडे ट्रिकी आहेत की कळत नाही ठीक पटकन आहे. असं. करेक्ट करेक्ट करेक्ट. तर ओके. आता, हा, आता उन्नती पुढच्या स्लाइडवर जाऊया आपण. हा, तर आता हे जे आहे, तर आधीच्या याच्यात त्याचा अर्थ दिला होता, आणि इथं आपण आता काय होतं की ही सगळी ना आम्ही म्हणजे क्रू क्रू करोती, हा, धाव धावती, हा, पत पतती, हा, आगम आगच्छ हा, आगच्छतीच आगतः, लिख लिखतीच लिखितः, स्था तिष्ठतीच स्थितः, हा, भुक्तः. तर असे ना ही धातू साधित तयार झाली. तर त्या धातू साधीची जी एक गंमत बघा, जे याला लिंग असतं, कारण हा शब्द झाला, शब्दाला नेहमी लिंग असतं, क्रियापदाला लिंग नसतं संस्कृतमध्ये. हा, मी धावतो, मी धावते, मराठीत लिंग आहे क्रियापदाला, पण संस्कृतमध्ये लिंग आहे का? नाही. हा, मी वाचते, वाचतो, पठामी, पठामीच, मुलगी पण पठामीच म्हणेल, पुरुष पण पठामीच म्हणेल. पण जेव्हा शब्द होतो तेव्हा शब्दाला लिंग आहे, म्हणून हे तुम्हाला तीन, आता त्या म्हणजे कृत क्रू करोमीच कृतः जेव्हा होतं, तेव्हा त्या तो कृतः हा पुल्लिंगी शब्द झाला, त्याची स्त्रीलिंगी रूप झालं कृता, आणि त्याचं नपुसकलिंगी झालं रूप कृतम. हा, हे का बरं कसं होतं ते आपण पुढे बघूया. पण सध्या तुमच्या एवढं लक्षात घ्या की जेव्हा क्रियापद पदापासून जेव्हा धातू साधित शब्द बनतो, तेव्हा त्याला लिंग होतात. पुल्लिंग नेहमी तहा, म्हणजे त आणि विसर्ग असं असतं. स्त्रीलिंगी नेहमी ता आकारांत असतं, आणि नपुसकलिंगी नेहमी अनुस्वारांत असतं. एवढं कळलं तुम्हाला? हम्म. हो कळलं. समजलं ना? हा, कळलं. ठीक आहे. हो. आता आता आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया. परत एकदा हा, सांगाल हे अनुस्वार आणि जे म्हटलं ते? हा, पुल्लिंग असेल तर अकारांत विसर्ग, कृतः, धावितः, पतितः, आगतः, हा, लिखितः, स्थितः, उक्तः. बर बर. स्त्रीलिंग असेल तर आकारांत, आ कृता, हा, धाविता, पतिता, ओके ओके ओके. आगता, लिखित. आणि बरं नपुसकलिंग बरं बरं. असेल तर अम, कृतम, हो हो धावितम, पतितम वगैरे. हे कसं हो, वापरायचं ठीक आहे आता ठीक आहे बघणार ठीक आहोत आहे आपण लगेच. हा, तर ठीक पुढे आहे ठीक आहे. जाऊया. थँक्यू थँक्यू. हा, आता पुढे घे पुढची स्लाइड. ती वाक्य आहेत, हा, मी घेते. हा. बरं. हा, घे. हा, हा, आता ह्याच्यात मी काल सांगितल्याप्रमाणे पुल्लिंग असेल तर ते देवः सारखं लक्षात ठेवायचं. स्त्रीलिंग असेल तर ते माला सारखं लक्षात ठेवायचं. नपुसकलिंग असेल तर ते फलम किंवा वनम सारखं लक्षात ठेवायचं, एकवचनाचं. हा, ते जास्त सोपं जाईल. आता आपण वाक्य घेऊया. प्रसाद परांजपे आहेत का? संध्या पार्डीकर आहेत का? सरिता पाठक? अचला प्रभू? रोहिणीताई आहेत का? माझं आज ऐकायला बऱ्याच जणी नाहीयेत. जण नाही आहेत नाही, आज. हा, हा, हा. सांगायचं आता मला ह्याचं वाक्य. ह्या वाक्याचं तुम्हाला संस्कृत अनुवाद करायचा आहे. अश्विनी ताई असावरी ताई आहेत का? खूप जण नाही आहेत वाटतं आज. मी ताई, करू मी का? सांगू का? सुजाताताई? हा, उन्नती मी ड्रॉप होऊ की हो राहू, हो, कसं काय? नाही चालेल सर, मी घेते आता. थँक्यू सर. चालेल. हा, ओके. हा, चालेल. हा, सुजाताताई हा, सांगाल? कृष्ण हो. बगी कृष्ण बगीचात गेला. कृष्ण उद्यानम गच्छ गच्छती. हा, नाही, तो म्हणजे जातो होईल ना. गेलेला काय गच्छन्ती का? नाही.
लागतं की नाही? नाही गता. न लागलं प्रत्यय. गतः करेक्ट. कृष्णः उद्याने गतः. एकदम बरोबर. कृष्ण कारण एकवचन आहे तो. आणि बगीचात तई या प्रत्यय सप्तमीच आहे, म्हणजे ती जागा आहे म्हणून ते सप्तमी एकवचन, कारण तो एकाच बगीचात गेला. आणि गेला आहे ते, आणि देव सारखं चालणार कारण ते पुल्लिंग आहे ना, म्हणजे त्याच्यामुळे ते गतः आहे. बगीचा मध्ये उपवने गतः. ठीक आहे. शैलजा आहेत का? पल्लवी आहेत का? हा मी बोलते. हा पल्लवी ताई, ह्याचं बघा करू अं, बघा. बघते हा. राधा ही तेथे गेली. कर आता हा राधा ही म्हणजे अं, अपि म्हणजे कर. राधा अपि हम्म. तत्र आता ते गता हा येईल. आता बघा, राधा काय आहे? पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसक. स्त्रीलिंग स्त्रीलिंग हा स्त्रीलिंग मग गेली हा शब्द स्त्रीलिंगामध्ये धातू साधित शब्द गता. गता. ते मी टेबल टेबल मगाच बघितलं ना. गता दत्ता दत्ता येईल. गता होईल ना. गता ह. दीपाली ताई, राधा अपि तत्र गता. गता. करेक्ट. राधा अपि तत्र गता. ठीक. लक्ष्मी वैद्यनाथन, लक्ष्मीजी, यू देअर? सुषमा वळे. होय. अं, त्याच्याकडून पाणी प्याले गेले. हम्म. आता जलम पितः त्याच्याकडून आता सरांनी सांगितलं बघा, नपुसकलिंगीचा. क्रिया, पिण्याची क्रिया आहे ना ती. ती आकाशी रंगात होती, कर्म. निळ्या रंगात होती. पिण्याची क्रिया पिते. ही अकर्मक होतं ना. अकर्मक क्रियापद. सकर्म. अकर काय प्यायचं. सॉरी हा, पितः होतं ना ते. हा, पिता. हा सकर्मक होणार. काय मध्ये प्यायचं. पितः होणार, फेमिनाईन पितम. मध्ये पिता होणार, नपुसकलिंगामध्ये ते वनम वने वनानी फलम फले फलानी सारखं पितम होत. ठीक आहे. आता आपलं वाक्य काय आहे? त्याच्याकडून पाणी प्याले गेले. आता त्याच्याकडून सोडून द्या, पाणी प्याले गेले एवढंच करून बघा. जलम पितम. करेक्ट. पितः पितः नाही, पितम पितम ते पाणी. जलम पितम. पाणी काय आहे? पुल्लिंग आहे, स्त्री, नपुसकल. म्हणून मग ते प्याले नपुसकल. ते पितम होणार. हम्म. आणि त्याच्याकडूनच तेन. अच्छा. तेन इथे सह तत्र जलम असं नाही येत का? नाही, सह म्हणजे तो. आता आपल्याला पुढे थोडं ते सहची ज्या रूप आहेत ना त्याच्यात ते हा कडून जेव्हा त्याला लागतं तृतीय हा एकवचन, हा तर हा सहच ते तेन होतं. बरं, याच्यात देअर जे आहे त्याचं तत्र नाही आहेत का? नाही, इंग्लिश वाला ना मी करेक्ट करते, ते चुकीचं दिलेलं आहे वाटतं. अच्छा. ही ड्रँक वॉटर, हम्म. त्याच्याकडून प्याले गेले असं आहे. ओके. वहा पण लिहिले ना ते हिंदीमध्ये. हा वहा नाही, मी हे ना विचारते सरांना एक्झॅक्टली पुस्तकामध्ये काय आहे. तर बर तत्र बर असेल ते, त- बर बर. तेथे त्याच्याकडून पाणी प्यायले गेले असं कदाचित असू शकतं. मी बघून मग आम्ही ग्रुपवर देईन. आणि इथे आता तुम्ही त्याच्याकडून म्हणजे मराठी म्हणून तुम्ही तेन सांगितलं, पण ही म्हटलं तर सहज सरळच येतं. म्हणजे हा, इंग्लिश जर म्हटलं, सह येत. म्हणजे जर इंग्लिश वाक्य तुम्ही परीक्षेत आलं तर आम्ही सह लिहू शकतो. बरोबर. करेक्ट. करेक्ट. अच्छा. ओके. सुषमा धन्यवाद. मीच बोलले. हा सॉरी, हा सॉरी, हा ज्योत्स्ना आहेत का? माधुरी, माधुरी सांजेकर आहेत का? अंजली देशपांडे, अलका वाडेकर, कृती
कृती नाही. मी प्रयत्न करू का परत? पल्लवी ताई, 1-2 मिनिटं. कृती हा बर. आज कोणीच नाहीये. नाही हॅलो, आज. मी सांगू का? हा, मी कोण? आहे, अंजली देशपांडे आहे. अंजली अंजली देशपांडे. देश हा, बोला ताई. अंजली ताई, नंतर हा, सांगू का? त्याने एक पत्र लिहिले, या वाक्याला करू शकता का तुम्ही? पश्चात एकम पत्रम लिखितः. आता ह्याच्यात हॅलो. क्रिया काय आहे? ह्याच्यात क्रिया काय आहे? लिहिण्याची क्रिया आहे. ठीक आहे. हा, हा, ते कोणी लिहिले? त्याने लिहिले. काय लिहिले? पत्र लिहिले. पत्र लिहिलं. पत्र हे पत्र काय लिहिले. काही पुल्लिंग, स्त्रीलिंग की नपुसकलिंग? नपुसकलिंग. ताईंना नपुसक. ताईंना सांगू द्या. हा, अंजली ताई, नपुसकलिंग आहे की हा, नाही? हा, मग नपुसकलिंगाचा हो. कुठला शब्द आपण केलेला आहे पूर्वी? देवमाला की वन? लिखितम. हम्म. लिखितम का? हा, करेक्ट. हा. पश्चात तेन, त्याने म्हणजे तेन एकम ब्रॅकेट मध्ये पत्रम लिहा. लिखितम. एकम पत्र. कळलं. ह्या चार. आता ह्याचं हे तुम्हाला कसं? नपुंसकलिंग कसं होतंय? एक पत्र आहे ना, ते पत्र कसं आहे? पत्र काय आहे? नपुंसकलिंग आहे, म्हणून लिहिले हे लिखितम होणार. वनम वने वनानि किंवा फलम फले फलांचं नपुंसकलिंगाचं लिखितम सारखं होणार. हे बघा इथे. इथे आहे का? उक्त्वा गतम पीतम पठितम दृष्टम उक्तम क्रीडितम भूतम नपुंसकलिंग. नाही, त्याच्यानंतरच्या चार्ट मध्ये होतं. इथे हा, आता आहे लिखितम. इथे त्याच्यात होतं लिखितम. हा, हा, सगळे अम वालेच आहेत ना, जसे फलम सारखं कृतम धावितम पतितम. कारण हे सगळे तुम्ही जे आता केलंय त्याच्यात. आता इथे बघा, पुन्हा पहिल्यापासून बघू आपण. हा, कृष्ण बगीचात गेला. कोण गेला? कृष्ण. सुषमाताई, काही प्रश्न होता का तुम्हाला? हो, या चौथ्या बद्दलच आहे. हा, एक तर पश्चात मध्ये तचा पाय मोडायला पाहिजे का नको? करेक्ट. मी तो करते आणि ते ना अच्छा. ब्रॅकेट मध्ये टाकते. अच्छा, आणि त्याच परत सेम की म्हणजे इंग्लिश मध्ये ही लिहिलंय, हम्म. तर ही म्हणजे सह येणार. हम्म. आणि त्याने म्हटलं तर ते येतं. हो. आता हे अध्यरूत आहे, तर तेन का सह हे कसं ठरणार? नाही, ऍक्च्युली आपण इथे ना मराठीच केलेलं आहे, त्याच्यामुळे ते त्यानेच तेनं केलेलं आहे. पण इंग्लिशचं काय करायचं ना, ते मी सरांना सांगून विचारते तुम्हाला. हा, आणखी एक म्हणजे समजा सह लिहिलं तर ते लिखितमच होतं का काही वेगळं होतं? नाही, कोणी पत्र लिहिलं लिहिण्याची क्रिया कर्त्याने केली. हा, हो. पण पत्र अं, पत्र नपुसकलिंग. सह सह म्हटलं तर लिखित पाहिजे. हा, लिखित. सह एकम पत्र लिखित. कारण ते ह्याच्यात नाही, लिखितमच होणार ते. मी एकदा तुम्हाला हे सांगते. सॉरी हा, हो मला हो, ठीक काय आहे, येतं ठीक आहे, मुळात नाही, पण मला तुमचा प्रश्न कळला, मी नंतर ठीक सांगते. आहे, ठीक आता आहे, ठीक सध्या ना आपण मराठीच कॉन्सन्ट्रेट करूया इकडे. हो हो, चालेल. ओके. कृष्ण बगीचात गेला. कुठे गेला? कोण गेला? कृष्ण गेला. काय गेला? काही नाही माहिती, नाही कुठे गेला, म्हणून ते कृष्ण गतः. कारण हे कर्मणी आहे, ते कर्माप्रमाणे चालतं. ओके, कर्माप्रमाणे कबुधावी आहे. तर कृष्ण म्हणजे हे राधा गेली, म्हणून राधा गता. त्याच्याकडून पाणी प्याले गेले. हा, त्याच्यामुळे तेन जलम पितम. नंतर त्याने एक पत्र लिहिले. त्याने पत्र लिहिले, म्हणून ते लिखितम झालेलं आहे. कारण ते ते, हॅलो, हा, त्याने पत्र एक लिहिले. त्याने कोण पत्र हे नपुंसकलिंग आहे, तर लिखितम झालेलं आहे. आता एक थोडस पश्चात बघूया. पश्चातच्या ऐवजी तदानीम होईल का? नाही, तदानीम नाही होणार ना, नंतर आहे ना ते. नंतर आहे पश्चात. हम्म. राधेने पत्र लिहिले. माधुरी कुलकर्णी आहेत का? आहे ताई. सांगू शकता?
राधेने ते पत्र पाहिलेला तर दृष्टम येईल ना. पत्रम पत्रम दृष्ट तेला तेला काय शब्द येईल तेच येईल ना. त तत त आणि हलंत त तत ते. अच्छा तत्. हा. आणि राधा काय राधेने ने म्हटल्यानंतर काय येईल ताई. नेशी नीशी तृतीया अकार तृतीया. हा आहे ना, ते आकारांत म्हणजे. आकारांत झाला नाही आपला अजून. अच्छा झाला नाहीये सॉरी. राधाया अच्छा राधाया तत्पत्रम दृष्टम. हा राधाया तत्पत्रम दृष्टम. हे मालाप्रमाणे चालतं तृतीय एकवचन आहे. राधाया तत्पत्रम दृष्टम. थोडं थोडं असं ते मालासारखं पण तो पण दिलात तरी चालेल प्रथमा द्वितीया हे ना माला शब्दाचं. देते मी म्हणजे गुगलवर टाक पण हा वर पण मिळून जातात भरपूर असे हे. आणि बर बर. पुस्तक म्हणजे आपलं शब्दधातू रूपावली पण असते त्याच्यातही मिळून हो जातात. हो तर मी हो. तरी देते मी नंतर. हा. आता वासंती ताई आहेत. अच्छा दोघांनी हात हो वर आहे. सॉरी हा. सुषमा नाईक आणि सुषमा वळे काही बोलू काय? हा बोला ना बोला हो सॉरी. मी आहे मागचं जे वासंती आहे. वाक्य आहे राधेने ते राधा या आहे आणि राधे असं होऊ शकतं का? म्हणजे राधे आणि पुढे म्हणजे राधे हे म्हणजे चा उच्चार असं नाही होऊ नाही, शकतं का? विसर्ग नाही नाही ते नाही. राधाने आकारांत तृतीया एकवचन आहे ते राधा याच होणार. ओके धन्यवाद. हा अजून कोण आहे का सुषमा वळे हा मी बोलले. हा बोलले. ओके प्रसाद परांजपे काही आहे का डाऊट. हो मॅडम. राधाया तत्पत्रम दृष्टम मध्ये क्रियापद हे कर्मानुसार होत आहे का? क्रियापद है कर्मानुसार होत आहे का? कारण की राधा ही स्त्री आहे आणि तिने केलेली कृती ही मात्र नपुसकलिंगी होतीये कारण की कर्म नपुसकलिंगी आहे. एकदा मी पुन्हा बाहेर जाते. ह्याचं टायटल काय वाचाल का? भूतकाल वाचक कर्मणी धातु साधित विशेषण. ते कर्माप्रमाणे चालतं. ओ कर्मणी बरोबर आहे. कर्मणी आहेत ना ते. कर्तरी असतात ना काही म्हणजे आता अजून नाही आहेत आपल्याला ती पण भूतकालवाचक कर्तरी धातू साधित विशेषण जेव्हा केव्हा असतील किंवा शिकाल तेव्हा ती कर्त्याप्रमाणे. पण इथे आपण कर्मणी धातू साधित विशेषण बघतोय ना. आलं लक्षात. अजून माझा प्रश्न आहे बोला की पाहिले ह्याचा पश्यती पण बघणेच होतं ना. म्हणजे अहम सूर्यम पश्यती म्हणजे मी सूर्याला पाहतो. मग इथे वर्तमान काळ पाहिलेला शब्द आपण दृष्टम किंवा पश्यती पण घेऊ शकतो का? वर्तमान काळ आहे. वर्तमान काळ होईल तो. त्याने हे राधेने ते पत्र पाहिले. आता हा जो हे जे वाक्य आहे ते वाक्य वर्तमान काळात पण ते क्रियेचं ते मराठीत तसंच राहणार की आत्ताच तिने पाहिलंय किंवा फार पूर्वी पाहिलंय. तर जर तुम्ही ते भूतकाळवाचक घेतलं तर दृष्टम आहे. आणि जर आता शी हॅज सीन इट. पण आता त्या असे जेव्हा प्रश्न येतात की अरे काय आहे काय लिहायचं आणि त्याचं इंग्लिश बघायचं. तर इथे इंग्लिश काय आहे त्याचं शी सॉ. ओके सॉ म्हणजे भूतकाळ झाला म्हणून इथे दृष्टम आला. तुम्हाला कळलं का कसं परीक्षेत करायचं. हो हो कळलं. म्हणजे अशी मॅडम राधायाचे राधेन नाही होणार का इथे तृतीया? राधा मालासारखा चालतो तो शब्द. तो आकारांत स्त्रीलिंग आहे. तर तो येईल हळूहळू तुम्हाला आता पुढे आहे वाटतं पुढेच. पण तसंही तुम्हाला गुगलवर पण तो मिळून जातो. त्याचं जसं विभक्ती असतात ना जसं देव पुल्लिंग आहे वन किंवा फल नपुसकलिंग आहे तसं राधा हे स्त्रीलिंग आहे आणि त्याचं तृतीय एकवचन जे आहे ते राधा म्हणजे माला यासारखं राधया असंच असतं.
प्रसाद परांजपे. हो मॅडम, तुम्ही ते मागच्या स्लाइडवर क्लिअरली म्हणलेलं आहे की भूतकाल वाचक कर्मणी म्हणलेलं आहे. हम्म. त्यामुळे हे जे सगळं शिकवताय ते भूतकाळात आहे, ते भूतकाळात वर्तमान काळात नाहीच आहे. नाहीच आहे. या धड्यातली सगळी वाक्य भूतकाळातलीच आहेत. जसं आपण पहिल्या धड्यात तसं आता ही वाक्य सगळी भूतकाळातलीच असणार. थँक्यू सर ऍडिशन केल्याबद्दल. आपण जायचं का थोडं, जशी जशी तुम्ही ना वाक्य वाचत जाल हा धडा संपून जाईल ना, ह्या धड्याच्या शेवटी तुम्हाला आपोआपच ते असं कळत जाईल. हा, तर थोडस आपण पुढे जाऊया, बघू आपल्याला किती कळत. मॅडम एक विनंती आहे, बोला ना. तुम्ही प्लीज सर वगैरे म्हणू नका, आम्ही सगळे विद्यार्थी आहोत तुमचे. म्हणजे असं ते असं सवय लागली असं नाही. नाही, पण ती सवय करून घ्या, कारण की तुम्ही आता शिक्षिका आहात. नाही ते असं सर आणि मॅडम. आणि तू म्हणणं हा तुमचा आता मान आहे. मी ट्राय करते. ठीक आहे. आता तिने जलदच ते वाचले. अदिती आहेत का? हा, मी सांगू? सांगते. धायो. हो, आदिती सांगते. अच्छा आदिती, हा बोला बोला. हो, मी प्रयत्न करते. तिने म्हणजे सा येणार. सा येणार ना, स्त्रीलिंगी तिने म्हणजे सा शीघ्रम तत् तत् पठती. तिने जलदच ते वाचले. आता इथे ना ते पुन्हा इथे तो म्हणजे ती ती जी आहे ना, म्हणजे आपलं जे सर्वनाम आहे त्याचं तृतीय एकवचन येतं. हा, याच्यात तर ते तद तद नावाचा जो सर्वनाम आहे तो सात ताहा ताम ते ताहा असं चालतं. ते तयात ताम येणार इकडे. सह सह च ते नाही येतं. आणि इथे काय आहे, ती मुलगी आहे ना, स्त्रीलिंग आहे, त्याच्यामुळे तिचं तृतीय एकवचन येतं तया. आता इथे बघा, तुम्हाला सांगते कसं लक्षात येतं. राधाचं काय, राधया. हा, तृतीय राधे तर मालया सारखं राधया राधया हवं इथे. आणि तिने तृतीय एकवचन आहे नेशी, म्हणून ते सहच तया होतं. टेबल पाठ. हो, ते थोडस तुम्हाला ना पाठ करण्यापेक्षा ना ते सवयीने पण होतं. पण ही सगळी टेबल्स तुम्हाला आहेत गुगलवर अवेलेबल, आणि आम्ही पाठवायचा प्रयत्न करू. ह्या धड्यामध्ये ती थोडी नंतर नंतर आहे. पण तुम्हाला अंदाजाने कळता येतं की तया नेशी जे तृतीयेचा प्रत्यय आहे ते इथे लागलेला आहे, आणि ते स्त्रीलिंगाला लागल्यामुळे त्याचं तया झालेला आहे. एवचं काय आहे मॅडम? एव म्हणजे च ना, जलदच. हा, जलद म्हणजे शीघ्रम, च म्हणजे एव म्हणजे च. हे आता आणि वाला च नाही आहे, हे जलदच आहे. आता आपल्याकडे लेस दॅन 1 मिनिट आहे, मी पटकन सांगते. जलदच शीघ्रम एव ते ते म्हणजे काय, ते पत्र, म्हणून ते म्हणजे ते नपुसकलिंगाचं झालेलं आहे, त्याच्यामध्ये तत् आहे. आणि ते तत् आहे म्हणून हे पठितम आहे, कारण नपुसकलिंग. ते आलंय मग नपुसकलिंग झालंय. ते म्हणजे ते पत्र आहे, ते नपुसकलिंग. तद नपुसकलिंगाची वचनं तत्ते तानी तत्ते तानी असं होतं. हो, कळलं. आता 1 मिनिटच राहिलाय, तर आपण बघू जेवढं होतं, नाही तर ते डिस्कनेक्ट होऊनच जाईल ऑटोमॅटिक. वृक्षावरून एक फूल पडले. राजश्री आहेत का? दिलीप चौरसकर आहेत का? बरं, कोणी